पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या मध्यवर्ती भाग असलेल्या कसबा पेठेत गाड्यांच्या तोडफोडीची घटना घडली आहे। दहशत माजवण्यासाठी मागील काही दिवसांपासून वारंवार गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत। सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यासमोरही गाड्यांची तोडफोड हे गुंड करताना पाहायला मिळत आहे। पुण्यात कायद्याचा धाक उरलाय का असा सवाल आता पुणेकरांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण ही दृश्य पाहू शकतो गाड्यांच्या तोडफोडीचं, ज्या ठिकाणी सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? असा प्रश्न जो आहे तो सातत्याने पुणेकर जे विचारतायत त्याचं कारण हे आहे की दर 8 दिवसाला 5 दिवसाला जे आहे ते गाड्याची तोडफोड कुठल्या तरी भागात होते। आता जी तोडफोड झाली आहे ते मध्यवर्ती जो कसबा भाग आहे त्या ठिकाणी झालेली आहे। त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा आहेत, त्या ठिकाणच्या सगळ्या रस्त्यावरती आहेत, सगळ्या घरावरती आहेत। मात्र पोलिसांना तरी सुद्धा ही तोडफोड का थांबवता येत नाही याचा प्रश्न आता पुणेकर विचारतायत। सातत्याने त्या भागात दहशत निर्माण करणारी ही टोळके आहेत, ते टोळके जे आहेत ते रात्रीच्या वेळी तोडफोड करतात आणि दहशत माजवतात। पोलिसांनी यांच्यावर आवर घालणं गरजेचं आहे। तशी मागणी आता पुणेकर करताना आपल्याला पाहायला मिळते, कारण सातत्याने जे गाड्याचं नुकसान होते त्या नुकसानाची भरपाई कोण देणार आणि ही दहशत कोण थांबवणार? पोलीस यावर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।